नमस्कार मंडळी, कसे सगळे? मस्त ना? आम्ही पण मस्त मजेत आहे. तर मंडळी, मी गेल्या आत्ताच्या 1 तारखेला वास्तुशांतीसाठी आले होते आणि आज हळदीसाठी, म्हणजे उद्या आत्यांच्या भाच्याचं लग्न आहे, त्याच्यासाठी मी हळदीला आले. तर उद्या लग्न आहे, तर गावाकडच्या हळदी कशा असतात त्या बघण्यासाठी आणि ते दाखवण्यासाठी मी आत्ता व्हिडिओ काढते. तर तो व्हिडिओ पूर्ण बघा. थोडंसं तयार केलं. हे बघा, असं 4 तांबे इकडं नवरी इकडं नवरदेव असं मांडून हे असं करतात आणि नंतर ह्या दोऱ्यांचं जे आहे ते हे दोरे नंतर जे काकण म्हणतात ना, ते नवरींच्या आणि नवरदेवाच्या असं हातात बांधलं जातं ते नंतर हळदीने हे करून. तर आता पुढचा व्हिडिओ मी टाकणारच आहे, तर व्हिडिओ कंटिन्यू करा. हळदीचा पण मी काढणार आहे, तर चला हळदीच्या वेळेसचा काढू. तर बघा मंडळी, आंघोळीसाठी नवरी नवरदेव बाहेर आणलेले आहेत. 6 वाजता आंघोळीसाठी तयारी करून ठेवली होती, पण कॅमेरावाला आला नव्हता त्यामुळं उशीर झाला. तर आता नवरी नवरदेव आधी एकमेकांना आंघोळ घालणार. तर बघा, आधी 1 तांब्या नवरदेव नवरीच्या अंगावर ओततो, नंतर नवरी नवरदेवाच्या, आणि मग नंतर 5 सवासनी दोघांना पण आंघोळ घालतात. पुढं व्हिडिओ आहेत, कंटिन्यू बघत राहा. एक तांबा आता दोघंजण एकमेकांना आंघोळ घालतात. बघा, अगोदरच्या 3 जणींनी दोघांना आंघोळ घातली. आता आहे माझा आणि माझ्या वहिनीचा नंबर, त्यामुळे आता आम्ही दोघी घालतोय. झाल्या मग. तर बघा मंडळी, आता हळदी सुरू झाल्या. आंघोळ घातल्याच्या नंतरून दोघांना हळदीचा पोशाख घालून हळदीला बसवलेलं. हळदी चालू आहे. 11 वाजेपर्यंत हळदी चालू राहतात. नंतर पुऱ्याचा कार्यक्रम, पुऱ्या लागणार आहे काय. बघा, हळदीसाठी भरपूर माणूस आलेला होतो. असा हळदीचा धिंगाणा चालू होता. गावाकडे हळदी इतक्या टक्का